ड्रॉप ऑफ वॉटर. ड्रॉप ऑफ वॉटर आहे. तू बनवलं? हां व्हेरी नाईस. बघू दे मला. अरे वा, टंग पण काढले. हां. नाईस 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 नाईस. एवढं जे आहे ते डीमार्टची शॉपिंग आहे माझी. तर आता मी काय काय घेतले हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला एक एक गोष्ट दाखवते जी मला आता ह्या महिन्यात घ्यायची होती. शुभ संध्याकाळ. कसे आहेत सगळे? तर संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि माझी सगळी कामं आवरलेली मी आहे, कारण की मला तुम्हाला दाखवायचं आहे डीमार्टची शॉपिंग. तर काल मी डीमार्टला गेली होती. माझं जे काही मंथली ग्रोसरी असते माझी ती घ्यायला. म्हणजे माझं कसं असतं, काही गोष्टी मी डीमार्टमधून घेते आणि काही गोष्टी मी असं आपल्या शॉपमधून घेते, जसं आपल्या किराणा दुकानामधून. तर त्याच तुम्हाला गोष्टी मी आज दाखवणार आहे. तर नवीन वर्षी सुरू झालं आहे आणि आपण त्याचा जल्लोष पण खूप छान प्रकारे केला. प्रत्येकाने न्यू इयरची पार्टीज वगैरे केली असेल, घरातल्या फॅमिलीबरोबर मस्त तो एक स्पेंड केला असेल तो दिवस. तसं बघायला गेलं तर आता कंटिन्यू काय ना काय येत राहणार आहे. त्याच्यानंतर आता सुरू होईल आपला 14 तारखेला मकर संक्रांत. तो पण एक स्त्रियांसाठी खूप छान सण आहे आणि मला तो खूप आवडतो आणि त्याची मी वाट पण बघते आहे. तर जास्त वेळ मी बोलत नाही, तर मी तुम्हाला आता माझं ग्रोसरी दाखवते आहे. तो खूप सुंदर झाकण आहे त्याचे, असं स्टील टाईप वाटतं बघा ना. आता आहे की नाही मला पण माहीत नाही नक्की. जेव्हा मी याचं तुम्हाला दाखवेन ना मसाले वगैरे भरून ते फ्रीझरमध्ये सेट करून, तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेल की हे झाकण वगैरे कसे आहेत, त्याचे लिड्स कसे आहेत. सो मला आवडलं. म्हणजे मी मिशोवर बघत होती तर मला एकही आवडत नव्हते आणि हे मला असे जास्त छोटे पण नको आणि मोठे पण नको, कारण की एक बॉक्समध्ये जेवढा मसाला आहे हा त्याच्यात प्रॉपरली राहील. म्हणजे माझा महिन्याचा मसाला म्हणजे असे छोटे बॉक्स नाही आणत मी, मोठे बॉक्स आणते जेणेकरून ते मला महिनाभर पुरते. सारखं आणायची गरज नाही लागणार. त्याच्यानंतर कधी पण डीमार्टला गेली तर असे काही छोटे मोठे क्लिप्स भेटले मला तर खूप मला अट्रॅक्टिव्ह वाटतात. मी लावते लहान मुलांसारखे. आणि बघा किती सुंदर आहे ना बटरफ्लाय. तर हे घेतले मी. हे तिथे दिसलं मला. ॲक्च्युली आम्ही बिलिंग करत होतो तेव्हाच मला हे असे म्हणजे क्लिप्स वगैरे भेटतात. असे बरेच मी तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ जेव्हा बनवेल ना, की माझ्याकडे ज्वेलरीमध्ये काय काय आहे, ब्युटीमध्ये म्हणजे जे काय ॲक्सेसरीज आहेत माझे त्याच्यामध्ये काय काय, तर नक्की तुम्हाला मी असे छोटे छोटे क्लिप्स मी किती घेतलेले आहेत ते मी तुम्हाला नक्की. आणि हे आमच्या मिस्टरांची शॉपिंग छोटी मोठी. आणि हा बॉक्स ॲक्च्युली मी कशाला घेतला माहिती आहे का हा बॉक्स? तर ना मला ना ॲक्च्युली असे बरेच बॉक्स घ्यायचे, पण मी पहिला एक ट्राय करूया, कारण की उगाच नको एवढं मग ते पडून राहण्यापेक्षा मला आवडत नाही असं कुठलंही गोष्ट पडून राहिलेली. तर मी एक ट्राय करूया, मग नंतर जर आवडेल तर मला बरेच गोष्टी घेऊन जाऊ आपण. तर मी ह्याच्यामध्ये ना ॲक्च्युली काय ठेवणार आहे माहिती आहे का, माझे ना तेच हे म्हणजे आपण जे महिन्याचे साबण भरतो ना, म्हणजे आपले आंघोळीचे, कपड्याचे, भांड्यांचे साबण, परत आपलं कॉलिन, फ्लोअर क्लिनरचं डिटर्जंट्स वगैरे खूप गोष्टी असतात ना जे आहे क्लिनिंगचे रिलेटेड, म्हणजे फॅब्रिक वगैरे, हे आपलं कम्फर्ट वगैरे. तर सगळं काही माझं महिन्याचं असतं ना, मग ते सगळं ह्याच्यात लावून मी असं ट्रेस डायरेक्ट ठेवणार आहे. म्हणजे जेव्हा लागेल तेव्हा काढायचं साबण, आंघोळीचं असो किंवा काही असो. आता आंघोळीचे साबण फक्त मलाच लागतात, बाकी सगळेजण बॉडी वॉश वापरतात. ओके, मला हे आवडलं ॲक्च्युली, खूप छान आहे ना. तर जर ह्याच्यामध्ये मला ॲडजस्ट वाटलं, मला वाटलं की हे खूप छान मला पडलं, तर मी असे घेऊन येईल बरेच. हा डब्बा घेतला आहे, छान आहे ना, आवडला तेव्हाच घेतला, चपटा एकदम मस्त. आता हे कशासाठी करेल ते नंतरच बघू कशासाठी करायचं आहे. त्याच्या क्लिनिंगमध्ये ना मला असं बाथरूम घासायला ना मी हे असं वापरते, त्याला हँडल असतं ना, ह्याच्यातून दिसत असेल ना, हे बघा हे असं असतं. इथे पकडलं ना की मस्त असं आपल्याला फ्लोअर जे असं ना टाईल्स असतं, टाईल्स वगैरे मी ह्यानेच घालते. माझ्या वर्षपेक्षा जास्त काळ टिकतं. आता मला वाटतं गेल्या वर्षी घेतला होता तो, आत्ता खराब झाला, मग आता म्हणून मी हा नवीन घेतला. त्याच्यानंतर मोस्टली आम्ही ही मॅगी खातो, तर विहूने माझ्या छोट्या मुलांनी ही मॅगी घेतली, तर मी ठीक आहे घेऊ दे चला. त्याचे पप्पाचं म्हणणं असतं त्याला टोक नसतं आमच्याकडून, बाबा पप्पा लगेच उभे राहतात, नाही घेतोय ना घेऊ दे त्याला, ठीक आहे घे. मला आवडत नाही आम्हाला कोणाला, पण त्याला आवडते म्हणता नाही, त्याला आवडते म्हणजे त्याने तर खाल्ली नाही अजून कधी. व्हेजिटेबल्स असतात ह्याच्यामध्ये,
व्हेजिटेबलला बोलतो फ्रूट्स असतात, त्याच्यात फ्रूट्स असतात. ह्याच्यात फ्रूट्स असतात. त्याला काय माहिती की या मॅगीमध्ये मी फ्रूट्स टाकते. फ्रूट्स म्हणजे व्हेजिटेबल, त्याच्यानुसार की व्हेजिटेबलला तो फ्रूट्स बोलतो. तर मग मी वटाणे, गाजर, शिमला मिर्च टाकते ना, तर तो बोलतो फ्रूट्स टाकते. मग ही मॅगी नको मला. सगळ्यात पहिलं तुम्हाला मी हे जे काय आहे ते घेतले ते दाखवते. ॲक्च्युली हे मुलाला आवडलं होतं, तर त्याने घेतलं आहे. त्याच्यासाठी तो बोला मला ह्याच्यामध्ये ब्रेकफास्ट देत जा. मग आता कधी डोसे, पावभाजी किंवा आपलं मिसळ पाव वगैरे बनवतेच मी, त्याचं फेवरेट पण आहे. मग तेव्हा हे सगळं यूज होईल ना प्रॉपरली. वेगवेगळं आपल्याला प्लेट्स द्यायला नाही लागणार. तर मला प्रत्येक वेळेस काय करावं लागायचं की एका प्लेटमध्ये मग पावभाजी दिली तर पाव वेगळे द्या, असं व्हायचं. मिसळ पाव बनवला तरी तोच प्रॉब्लेम, डोसा बनवला तरी कधी कधी प्रॉब्लेम व्हायचा. आपण पातळ चटणी केली की तो डोस्यावरती पडते ना, म्हणून मी ठीक आहे घे, म्हणून त्याने हे घेतलं. म्हणून मग मला सुद्धा आयडिया आली की मी हे 2 घ्या. मला आवडलं हे ॲक्च्युली. सॉरी, याच्यामध्ये कलर्स होते खूप, रेड, ग्रीन, ते खूप म्हणजे ठीक आहे, ते आपल्याला कसं रेग्युलर वाटतात. पण हे बघा थोडं डिफरन्स वाटलं, म्हणून हे 2च घेतले. मिस्टरांना, अहोंना माझ्या आणि मोठ्या मुलाला. त्याच्यानंतर यूट्यूब चालू केले म्हणून ही असं डिश सजवण्यासाठी ही सुद्धा एक प्लेट घेतलेली आहे. मला खूप आवडली. ॲक्च्युली मी बरेच महिने झाले मी काही शॉपिंग केली नव्हती घरासाठी, तर मी आता चला यूट्यूबच्या माध्यमातून तरी मला काहीतरी शॉपिंग करता आली, म्हणून मी हे काही डिश बनवली तर मला ह्याच्यामध्ये मस्त दाखवता येईल म्हणून हे घेतलं काही गोष्टी. त्याच्यानंतर मला हे बाउल्स पण मिळाले. ॲक्च्युली मी हे मॅगीसाठी घेतलेत, मॅगी बॉल. हे 3 मिळाले मला ॲक्च्युली, खूप छान मिळाले. 79मध्ये मिळाले हे 3 बाउल. याच्यामध्ये वेगवेगळे कलर पण होते. तर मग मी हे 3 घेतले. आणि मी विचार करत होते ना की फ्रीझरमध्ये मी जे काही बॉक्स ठेवते, जसं किचन किंग मसाला, पावभाजी मसाला, हे कसे आपण वापरले की मग आपण ते रॅप करूनच ठेवतो ना, तर मग मी त्याच्यासाठी डब्बे का नाही घेणार, कारण ते नेहमीच लागतात. पावभाजी मसाला झाला हा रेग्युलर माझा असतो, किचन किंग, परत आपला चिकन मसाला, मटन मसाला, अजून बरेच मसाले, असं पनीर मसाला पण मला नेहमी लागतो. म्हणून ते मी मोठे बॉक्सेस भरते, मंथली भरते मी, आणि ते माझे संपतात पण. मग त्यासाठी मी असे डब्बे मागवले. तर ॲक्च्युली मी हा सेट घेणार होती, पण मी आधी 2-4 घेऊन बघूया. तर मी 2 घेण्यापेक्षा मग मी 4 घेतले हे. आणि मी ग्लासवाले घेत नाही, मला खूप भीती वाटते ग्लास तुटायची, म्हणून मी घेत नाही. तर हे असे प्लास्टिकचे घेतले. बघा खूप सुंदर झाकण आहे त्याचं. नंतर लिस्ट्रेल हे अहोंना लागतं. आता त्यांनी 1-2 वर्ष बंद ठेवलं होतं, पण त्यांना दिसलं तर त्यांनी ते घेतलं लिस्ट्रेल. आणि मुलांना हे रुमाल घेतलेत. मुलं बोलतात गर्ल्सचे रुमाल घेतले, गर्ल्सचे मुले वापरा आता. ड्रायफ्रूट्स, बदाम. आता हे आपलं तिळगुळसाठी मी सारोळे घेतलेत. कशात खीर वगैरे बनवली, तर संपले होते सारोळे माझे. हे अहोंचं आहे, असं लांब होतं नंतर ते असं पाड घासला छान वाटतं. ते यूज करतात, मी नाही, तर त्यांच्यासाठी घेतले आहे. आणि ह्याचं हे की म्हणजे माझ्या छोट्या मुलाला कळलं की मम्मा पप्पांचं हे खराब झालं आहे ना, तर पप्पांसाठी आपण हे घेऊ. म्हणजे घे 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 पप्पांसाठी, पप्पा तुझ्यासाठी गेले आणि तू पप्पांसाठी घे. आणि हे ॲप्रॉन आहे ना, ॲप्रॉन ॲक्च्युली खूप हलकं आहे. माझ्याकडे 2 ॲप्रॉन आहे, पण इतके हेवी आहेत ना की ते घातलं की गरम होतं, म्हणून हे असं हलकंवालं घेतलं, पातळ, की जेणेकरून. आणि कलर असा डार्क घेतला की काही लागलं तरी एवढं काही ते डार्क दिसून नाही येणार. आणि पातळ आहे तर गरम पण नाही होणार, म्हणून हा ॲप्रॉन घेतला मी. खूप मस्त हलकं आहे, एकदम हलकं फील होईल. म्हणजे गरमीमध्ये मोस्टली आपल्याला गरम होतं जास्त. सगळं महिन्यातच भरतं. आता ह्यावेळेस ना मी केक बनवायचं ठरवले. एवढे बड्डे झाले मुलांचे, एकही केक आम्हाला आवडला नाही, तर मीच ठरवलं आता मी स्वतः घरात केक बनवा. मी खरंच एवढा किती वर्षांपर्यंत सगळ्या डिशेस बनवल्या, पण मी केक कधीच नाही बनवला. तर म्हणून आता मी डेअरिंग करणार आहे. केक बनवायची डेअरिंग नाही होत मला, पण मी डेअरिंग करणार. म्हणजे एवढ्या डिशेस आपण बनवतो, तर केक काय चीज आहे, बनवून बघू. बिघडला तर बिघडला, पण प्रयत्न तर करू ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. तर त्यासाठी हे व्हॅनिला इन्सेन्स घेतलं आहे. तर पहिल्यांदा जेव्हा ट्राय करत तर नक्की व्हिडिओज बनेल, आणि तो तुम्ही व्हिडिओ माझा लाईक करा. तर मी म्हणाले होते ना किचन किंग मसाला, असे एवढे मोठे पॅकेट भरते, म्हणजे महिन्याभर काय बघायलाच गरज नाही. कोलगेट 2 लागतात आम्हाला महिन्याला.
किचन किंग मसाला, असं बिर्याणी मसाला, बादशाह, MDH किंवा सुहाना, हे 3च मी ट्राय करते. मी एव्हरेस्ट नाही करत, कुठलाच ट्राय नाही करत. मला बादशाह, MDH आणि सुहाना, जास्त करून सुहानाला प्रेफरन्स देते मी, सुहाना वापरते. तर बिर्याणी मसाला, किचन किंग मसाला मला हवं होतं. हे मी फॅबचं, गोदरेज फॅबचं लिक्विड घेतलं आहे. ठीक आहे, बरं आहे. मी आधी सर्फ एक्सेल वापरत होती, पण त्याच्यानंतर मग फेब घेतला एकदा दोनदा. आणि जेव्हा पण मला सर्फ एक्सेलच आवडतं. पण मग मी हेंको ट्राय केला, पण मला हेंको आवडला. म्हणजे सर्फ एक्सेलच्या बराबरचं आहे हेंको माझ्या मते. मग मला असं वाटलं की छान कपडे निघतात, पण मला डीमार्टला हेंकोचं लिक्विड मिळालंच नाही. मग शेवटी फेब घेतलं. हे पॉपकॉर्न घेतले कधी मिनी भूकसाठी, आपल्या मुलांना मिस्टरांना वगैरे बनवून देते मी संध्याकाळची. मिनी भूक असते ना आपली, त्याच्यासाठी. ड्रेनीट पण भरून ठेवते मी, महिन्याचे 2 वापरते मी. आणि हे आपले सीड्स, वॉटरमेलन सीड्स, कलिंगडाच्या बिया बोलतो आपण. स्टील स्क्रब 2 भरते. हे छोट्या चावड्याची पावडर त्याने घेतली. मला तर पिंक कलरचीच आवडते. आणि हे वेलची. आणि फ्रीजचा कवर माझा खूप खराब झाला आहे, म्हणून तात्पुरता मला इतका आवडला नाही, पण फ्रेश वाटतो बघा ना. तर मी हा असा फ्रीज कवर घेतला आहे. फ्रेश कलर आहे ॲक्च्युली. आणि मी हे कपडा नाही, प्लास्टिक आहे. मी कपड्यामध्ये घेत नाही, कारण प्लास्टिकमध्ये कसं असं पुसलं किंवा थोडंसं असं सर्फ लावला, आणि जरी असं वरवर जरी पुसून घेतला तात्पुरता, जर आपल्याला खरंच वाटलं की थोडं कोणतरी येणार आहे आणि क्लीन करावा, मग काढून क्लीन करण्यापेक्षा तिकडे असं थोडंसं सर्फ किंवा आपलं जे हे ना भांड्या घासणीचं पण विम बार वगैरे जरी लावून जरी पुसलं स्वच्छ, तरी क्लीन निघेल, कारण हे प्लास्टिकमध्ये ना. ॲक्टिव्ह पॉपकॉर्न 2 घेतलेत. मिनी बुकसाठी मुलांना लागतं, किंवा मुलं तर एवढं काही खात नाही, मुलांना जेवणमध्ये जास्त इंटरेस्ट असतो. त्याच्यानंतर ना माझं हे मिशोचं पार्सल आलेलं, मध्येच दाखवते तुम्हाला. याच्यात मी रोजमेरी मागवले. रोजमेरीचे लिव्स आहेत. लिव्स म्हणजे म्हणायला गेलं तर काड्या वगैरे असतं ना ते. तर मी याचं तेल बनवणार आहे. मस्त तेलामध्ये हे उकळून मस्त तेल बनवणार आहे आमच्यासाठी. क्लोथ क्लिप्स ऑलरेडी भरपूर आहे, पण मला कमी पडत होते म्हणून हे एक्स्ट्रा थोडेसे घेतले. म्हणजे वेस्ट ऑफ सामान काहीच नाही घेतलं मी. परत हे पेरी पेरी मसाला मला लागतो. मी तुम्हाला सांगितलं ना, मला पास्तामध्ये वगैरे पेरी पेरी मसाला मी वापरते, किंवा पिझ्झामध्ये पण वापरते मी पेरी पेरी मसाला. त्याच्यात बरेच पाऊच आहेत, तर ते घेतलं मी. ही दिया असते ना, म्हणजे आपली वात असते ना, घीच्या वाती आहेत. आता हे किती प्युअर आहेत माहीत नाही, तो वापरल्यावर कळेल, पण घेतल्या मी. स्कॉच ब्राईटचा एक बंडल घेतला. कधी कधी माहिती आहे संपतो ना, मला खूप प्रॉब्लेम होतो, कोण आणून देत नाही. मग ऑनलाईन मागवायचं म्हणलं की अजून 4-5 गोष्टी मागवा त्या स्कॉच ब्राईटसाठी. म्हणून ठरवलं की पहिलं मी जसं महिन्याला भरायची तसं मग मी ह्यावेळेस पण भरून ठेवते. 4 आहे त्याच्यात, चांगले जातील. अगरबत्ती, सनफ्लॉवर सीड्स. आता यावेळेस हे पॅराशूटचं हॉट ऑइल घेतलं आहे, बघू आता. जास्वंद आहे याच्यात, बघू आता वाचल्यावर कळेल, पण आता हे पहिल्यांदा ट्राय करते. आणि माझ्यासाठी मी साबण जे भरते ते आज ह्यावेळेस विवेल भरले आहेत. सँडल्स ऑफ ग्लोविंग स्किन. ग्लो फक्त चांगला खाल्ल्याने येतो. हां, स्किनवरती जर डेड स्किन जमले, घाण जमले, तर तुम्ही ती स्क्रब, नॉर्मल स्क्रब किंवा एखादा फेस पॅक नाही घालू शकता. फेअरनेस 50% येतो, पण इंटरनली तुम्ही जेवढा खाणार ना त्याच्याने तुमचं ग्लो येतो. हार्पिक, मी ब्लूवाला न घेता असं रेडवाला घेते हार्पिक. ब्लूवाला खूप स्ट्रॉंग असं, मला खूप त्रास होतो, त्यामुळे ह्याने पण क्लीन होतं ना टॉयलेट चांगलं. म्हणजे तुम्ही टॉयलेटचे जर मी टॉयलेट क्लिनिंगचे व्हिडिओ टाकलेले आहेत, म्हणजे क्लिनिंग करताना नाही, क्लीन झाल्याच्या नंतर, तर बघा तुम्ही कसं टॉयलेट आहे माझं. पिंक पावडर, मेरे ब्युटी का राज. यावेळी सेन्सोडाईन घेतलं मी, माझ्यासाठी घेतलं आहे ॲक्च्युली. हे एवढ्या थोडा प्रॉब्लेम करतायत. नवीन वर्षाला नवीन ब्रश.
आधीच ठरवलेलं ब्रश घ्यायचे वर्षातून 3 महिन्यातून तरी ब्रश चेंज करायचेच. गुड नाईट 2 लागतात, एक अहोंच्या स्टडी रूममध्ये आणि एक आम्ही झोपतो तिथे, म्हणून 2 रिफिल पॅक लागतात आम्हाला महिन्याला. गरम मसाला बादशाह, मी तुम्हाला म्हणले ना MDH नाही तर बादशाह नाही तर सुहाणा. पुन्हा एक स्कॉच ब्राईट 2 घेतलेत. नंतर विम बार 4 महिन्याला पुरून जातं मला. काहीच महिन्या बाहेरून आणायची गरज नाही असं मी सामान भरते, म्हणजे डोक्याला तापच नको मला. लाल मिरची पावडर, आता किराणामध्ये ज्या गोष्टी लागतात ना त्या किराणा मलाकडून घेणार नाही. जसं तांदूळ वगैरे मी तिथूनच घेते, डीमार्टमधून घेत नाही. देवाचं तेल, सुप्रीम श्रद्धा पूजा ऑइल, हे ही सॉफ आहे, काल आम्ही खोलली होती, रात्री जेवण केल्यावर खाल्ली. 7 सीड मुखवास, त्याच्यात सगळे सीड्स आहेत, बिया आहेत, म्हणजे सनफ्लॉवर सीड्स, वॉटरमेलन सीड्स, परत धना डाळ पण आहे, अजून बऱ्याच आहे गोष्टी आहे. फ्लॅक्सीड पण आहे, म्हणजे आपलं अळशी, सगळे आहेत. तर मग हे मी खाऊन पाहिलं तर बडीशॉपने जे काही फ्रेशनेस येतो तो नाही येत ना, मग मी बडीशॉप पण उचलली, मग ती पण असेल आतमध्ये. त्याच्यानंतर पपकिन सीड्स, यावेळी मी सीड्स पण भरले, मी नॉर्मली सीड्स भरत नाही. मिस्टरांना पापड खूप करत होते, ते म्हणे जेव्हा भरले तेव्हा तर तळून खात नाही, नको नको बोलता नाही. आता पापड वगैरे म्हणून यावेळी भरले पापड, महादेव दिवसाचा चेहरा बघूनच पापड भरले आहे. व्हिडिओ खूप मोठा होणार आहे वाटतं. वॉलनट, अक्रोड, अँड दॅन काजू, हे तुकडे काजू भरलेत असेच खाण्यासाठी. आणि हे काजू काही लाडू बनवण्यासाठी आणि काही खाण्यासाठी. हे माझ्यासाठी काचेची वस्तू. पिस्ता, अजून एक पिस्ता असेल, पिस्ता. लाडू पण बनवते मी, जेव्हा मी लाडू बनवते त्याची रेसिपी नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर. काही नाही, सिम्पल बनवते मी, जास्त काही तामझाम करत नाही, पण स्वीट छान होतात लाडू. चाट मसाला लागतो मला नेहमी, आणि यावेळेस फक्त इमली चटणी भरली. कधी कधी पाणीपुरी बनवली ना तर चटणी बनवायला वेळ नाही मिळत मला, गोड चटणी, तर मग आता हे आणून ठेवलेत. असं भाजी नावली तरी खाऊ शकते. ॲक्च्युली गार्लिक पेस्ट आहे, जिंजर गार्लिक पेस्ट, पण ही मी मोस्टली खूप रेअरली वापरते, अगदीच खूप घाई असेल आणि मी बनवायला वेळ नसेल तर मग टाकते. आणि हे भीमसेन कापूर, खरंच खूप मला ह्याचा एक्सपिरियन्स आहे. खरंच भीमसेन कापूर रोज रात्री जर तुम्ही एवढा जरी तुकडा लावून जर घरभर त्याचा सुगंध पसरवला ना, खरं तुमच्या घरामध्ये अजिबात राहणार नाही. काय राहणार नाही, आपण आपल्या तोंडाने अशा कुठल्याच गोष्टी बोलायच्या नाही, चांगल्या गोष्टी बोलायच्या. म्हणजे जसं आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येईल असं बोला, असं नका बोलू की नेगेटिव्हिटी जाईल, तर असं बोलायचं की पॉझिटिव्हिटी येणार आहे. जसं म्हणजे आपण बोलतो ना, आता हे जर भीमसेन कापूर जर तुम्ही रात्री थोडंसं जरी जाळलं, घरामध्ये पूर्ण सुगंध पसरवला, तर ह्याने आपली घरातली नेगेटिव्हिटी जाते. तर असं न बोलता आमच्या घरात पॉझिटिव्हिटी येईल, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते असं बोलावं. म्हणजे प्रत्येक गोष्ट पॉझिटिव्हली बोलायचं, नेगेटिव्हली बोलायचं. माझे मुलं खूप अभ्यास करतात, मी रोज बोलते. काश्मीरी लाल मिरची, कारण की कधी कधी टेस्टला इतकं सुंदर जेवण होतं, तुमच्यावर पण होत असेल, टेस्टला जेवण सुंदर होतं पण कलरच नाही येत त्या जेवणाला, मग थोडंही टाकून त्याला दिसायला पण छान. कारण की व्हिडिओजमध्ये दिसण्यावरती महत्त्व आहे ॲक्च्युली. कोण नाही का मी टेस्ट करून बोललं खूप छान झालं, आम्ही खातो, आम्हाला म्हणजे टेस्टी झालेलं असतं, पण त्या कलरमुळे. पास्ता समटाईम बनवते, पण बनवते. हे मिस्टरांचं जिलेट अहोंचं. यावेळी व्हील्स घेतले, 4 लागतात, जास्त लागत नाही. काही किचन कपडे जे टॉवेल, किचन नॅपकिन्स वगैरे असतात त्यासाठी मी यूज करते, मी मशीनमध्ये नाही टाकत, मी ते हाताने धुते. किचन टॉवेल झाले, नॅपकिन्स झाले, कुठले नॅपकिन म्हणजे किचनशी रिलेटेड, पुसण्याचे वगैरे, डस्टिंगचे नॅपकिन वगैरे असं मी हाताने धुते, म्हणून मी त्यासाठी हे 4 भरून ठेवते. बटर खूप शोधला, आता भेटलं बघा. ठीक आहे, फ्रीजमध्ये जाऊन ठेवते. त्याच्यानंतर बादशाह चिकन मसाला. आता कुठला मसाला राहिला आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा की हा मसाला तू भरला नाहीस. सफोला,
हे ओट्स आहेत. नेहमी मी मसाला ओट्स भरते. आता ह्यावेळेस मी पेपी टोमॅटो भरला आहे. बघू आता हा कसा लागतो. नाही तर मी वेगीजवाला भरते, त्याच्यामध्ये सगळे वाटाणे वगैरे असे वेगळीच असतात. आणि आता ह्यावेळेस हा भरला पेपी टोमॅटो. संपते की नाही राशन, तुम्ही कंटाळले असतील ना. तीळ डिमांडमधूनच घेऊन या. ॲक्च्युली पाव किलोचं पाहिजे होता, अर्धा किलोचं आहे. ठीक आहे, वाया तर जाणार नाही, हेल्दी असतं, असंच खाऊ शकतो आपण. 1 चमचा रोज खावा सकाळी. सो फायनली सगळी शॉपिंग तुम्हाला मी दाखवली आहे. तर ह्याच्यामध्ये वाया जाणारं काय असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा की हे तू वेस्ट ऑफ भरलं आहे. कारण की माझ्या मते मी काही वेस्ट ऑफ भरलेलं नाही आहे. सगळं घरात लागणाऱ्या गोष्टी आहेत. आता बाहेरून फक्त मला काय आणावं लागतं, भाज्या, फ्रूट्स आणि दूध वगैरे. बाकी मी बाहेरून काहीच नाही मागवत, कारण की ऑलरेडी माझ्याकडे सगळं भरलेलं असतं. आणि म्हणजे एवढे वर्ष झाले संसार करून, तर मला माहिती असतं की कुठली गोष्ट किती दिवस चालते. सो तर आता जे काही तांदूळ, गहू, तेल वगैरे असतं ते मी किराणा दुकानातून भरते. डाळी झाल्या तर ते सगळं मी किराणा दुकानातून भरणार आहे. कडधान्य मला लागतात, कारण की जरी मी भाजी 15 दिवसानुसार भाजी, म्हणजे मी निदान 7-8 भाज्या घेऊन येते. तर मग मी भाजी एक दिवस बनवते आणि दुसऱ्या दिवशी कडधान्य, तिसऱ्या दिवशी नॉनव्हेज वगैरे काय आपले बुधवार, शुक्रवार असे वार असतं त्यानुसार. तर नक्की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.